रुग्णालयाने बिलाचा तगादा लावल्यामुळे जुळ्या मुलांच्या वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे। घटना आहे नेरळच्या तेरणा रुग्णालयातली। नरेंद्र गाडे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांच्या जुळ्या मुलांवर तेरणा रुग्णालयात उपचार सुरू होते। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया विनायक पाटील यांच्याकडून। विनायक, नक्कीच आपण पाहतो की धक्कादायक घटना आहे, कारण जे गाडी परिवार आहे त्या गाडी परिवाराला आहे ते 14 वर्षानंतर अपत्य झालं होतं आणि तेही 2 जुळी मुली झाली होती। मात्र हे जेव्हा जन्माला आली तेव्हा त्यांची प्रकृती या ठिकाणी बरोबर नसल्यामुळे त्यांना तेरणा रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू होते आणि उपचार सुरू होत असताना जवळपास 1 लाखाच्या वर हे बिल गेलं होतं। यातले 90,000 रुपये आहेत ते त्या गाडी दाम्पत्याने भरलं होतं। मात्र पुढे आहे ती त्यांना बिल भरणं शक्य होत नव्हतं किंवा त्या संदर्भातला बिल भरण्यासाठी तगादा हा रुग्णालयाला सारखा लावला होता। अनेक वेळा फोन गेला होता। त्यामुळेच आहे ते यातून कुठेतरी टेन्शन घेत मानसिक स्थिती बिघडल्यामुळे जे जुळ्या मुलाचे वडील आहेत महेंद्र गाडे यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली आहे। या सुसाईड नोट मध्ये आहे ते आपल्याला रुग्णालयाकडून वारंवार बिलासाठी दबाव येत असल्यामुळे आपण सुसाईड करत असल्याचं त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणी आहे ते नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तेरणा रुग्णालयाच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। अश्विन, धन्यवाद विनायक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।